रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। या प्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत। शासकीय रुग्णालयातील बाळाची चोरी झाल्याची घटना समजल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे। कविता आलदर या प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। 3 दिवसांपूर्वी त्यांनी मुलाला जन्म दिला होता। रुग्णालयात त्यांच्यासोबत आई आणि वडील तुकाराम तायप्पा गोरे होते। तसेच त्यांच्यासोबत 2 दिवसांपासून एक संशयित महिला ही वारंवार त्यांच्याशी बोलणं करून संशयित महिलेने आलदर यांचे आई आणि वडील तुकाराम तायप्पा गोरे तसेच इतर नातेवाईक यांच्याबरोबर विश्वास संपादन केला। संशयित महिलेने आलदर यांच्या आईला म्हणाल्या की माझी चुलत बहीण प्रसूत झाली असून तिचं बाळ काचेच्या पेटीत आहे असं म्हणून वारंवार आलदर यांच्या कुटुंबियांसोबत बसून त्यांची सर्व माहिती गोळा केली। कविता आलदर यांचे वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयित महिलेने कविता आलदर यांच्या जवळ जाऊन आईजवळ झोपलेल्या बाळाला हातात घेऊन तुमच्या बाळाला BCG लस 16 नंबरला टोचायची आहे असं सांगून त्या 3 दिवसाच्या मुलाला घेऊन गेल्या। सोबत तिथे असलेलं पेपरही घेऊन गेली आहे। कविता आलदर यांची आई आणि वडिलांचं जेवण झाल्यानंतर ते परत मुलगी कविताजवळ आले। त्यावेळी कविताजवळ 3 दिवसांचं बाळ नव्हतं। त्यांनी चौकशी केली असता लस टोचायला घेऊन गेल्याचं सांगितलं। बराच वेळ झाला लस टोचून आणली नाही म्हणून पाहायला गेले असता ती संशयित महिला 3 दिवसाच्या बाळाला घेऊन गायब झाल्याचं लक्षात आलं। याची माहिती रुग्णालय प्रशासनास समजल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली आहे। सीसीटीव्हीचं फुटेज पाहण्यात आलं। संशयित महिला ही बाळाला घेऊन जात असल्याचं चित्रित झालं असून तसंच रिक्षात बसल्याचे आणि रिक्षा नंबरही समजलाय। या घटनेची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू केलाय। स्वारगेट प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीस मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय। विशेष एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्याने नेमलं जातं आणि सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही असीम सरोदे यांनी केलाय। सांगलीत ज्येष्ठ वकील KD शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात सरोदे बोलत होते। यावेळी असीम सरोदे यांनी सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडत स्वारगेट बलात्कार प्रकरणात आपल्याला विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यास मुख्यमंत्र्यांनी कसा विरोध केला याचा उलगडा असीम सरोदे यांनी केलाय। स्वारगेट प्रकरणातील पीडितेचे मुख्यमंत्र्यांकडे माझ्या नावाबाबत रितसर मागणी केली होती, मात्र सरोदे सोडून कोणाचंही नाव सांगा त्यांची नेमणूक करू असं मुख्यमंत्र्यांनी त्या पीडितेला सांगत माझ्या नावाला विरोध केल्यास असीम सरोदे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। तर एकाच व्यक्तीला विशेष सरकारी वकील म्हणून सातत्याने नेमलं जातं याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही असीम सरोदे यांनी केलाय। आटपाडी आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्याकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली। लखन संभाजी चव्हाण असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे मंगल जंगम यांच्या घरी चोरी झाली होती। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक करत होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन चव्हाण हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विट्यातील बळवंत कॉलेज परिसरात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित चव्हाण याला ताब्यात घेतलं। यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळाले। या दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की लेंगरे येथील घरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केली, तसेच आटपाडी येथील बाळेवाडी येथे घरात झोपलेल्या महिलेच्या उशास ठेवलेले दागिने चोरल्याची कबुली दिली। यावेळी त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांचा ऐवज जप्त केलाय आणि पुढील तपासासाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केल्या। दरम्यान चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे।
जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होते, त्यामुळे क्षारपड जमिनीची सुपीकता वाढवणे, शेतातील ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवं अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी गाताडवाडी येथील समारंभात बोलताना व्यक्त केली आहे. भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्प क्षारपड जमिनी सुधारणेमधील महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. गाताडवाडी येथे राजाराम बापू पाटील कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्पाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, सरकारमध्ये असताना क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी शासनाच्या वतीने काही गावांमध्ये 80-20 योजना आणली होती. 20% रक्कम गोळा होऊ शकली नाही. राज्य शासनाने 100% अनुदानावर क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम हाती घ्यावा असं पत्र साकारण्यात दिलेलं आहे. तरीही शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी पुढे यावं. भैरवनाथ संस्थेने संस्था उभारणीच्या कर्जाची परतफेड करून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. भविष्यात परिसरातील ऊसाचे सरासरी उत्पादनात वाढ होऊन प्रगतीस मोठा चालना मिळू शकते अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. खुंदलापूर धनगरवाडा गावाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरू. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील संपादन शेरा काढण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून झाला असून निवडणूक काळात जनतेला दिलेला शब्द सार्थ केला असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, खुंदलापूर गावाने भाजपावर विश्वास ठेवत मला एकमुखी मतदान केलं. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झालं. पक्षीय पातळीवर याची दखल घेण्यात आली आहे. या गावाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे आज तो पूर्णत्वास येत असून शेतकऱ्यांच्या 684 हेक्टर जमिनीवरील वन विभागाचा संपादन शेरा कमी करण्याचा निर्णय झालाय. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून केंद्राकडून देखील यास मंजुरी मिळवून घेऊ असा विश्वास आमदार देशमुख यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीमध्ये जो शब्द दिला तो पूर्णत्वास आणण्याचा निश्चय आहे. या मतदारसंघाच्या विकासासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न सुरू असून चांदोली पर्यटन वाढीसाठी या विभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी सरपंच आकाराम गावडे, उपसरपंच गंगाराम गावडे, पोलीस धाकलू गावडे, माजी सरपंच तुकाराम गावडे, सीताराम गावडे, रामचंद्र गावडे, भैरू गावडे, नाना पाटील, अशोक सोनार आदींसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सांगलीत घरासमोर खेळणाऱ्या एका 5 वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात साहिल फत्तेपूर हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचे हल्ले होत असून नागरिक पुरते वैतागलेत. पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार तर कधी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. जखमी साहिल फत्तेपूर हा 5 वर्षांचा मुलगा त्याच्या घराबाहेर खेळत होता. या परिसरात काही भटकी कुत्रे फिरत होते. त्यावेळी मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवत लचके तोडलेत. यावेळी साहिल याने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. काल ही मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अधिकृत नोंद झालेल्या दिव्यांगांची संख्या जवळपास 1734 इतकी आहे. दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहाचा भत्ता दिला जातो. 2024 ते 25 करिता प्रत्येक दिव्यांगांना 3000 रुपये प्रमाणे रक्कम देय आहे. सदरच्या मिळालेल्या रकमेचा उपयोग दिव्यांगांना आपल्या उपचारासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, शिक्षणासाठी आणि इतर कारणांसाठी होत असतो. परंतु अद्याप दिव्यांगांना न मिळाल्याने वारंवार दिव्यांग व्यक्ती महापालिकेकडे विचारणा करत असतात, फेऱ्या मारत असतात. त्यांना होणारा त्रास व न मिळालेली उदरनिर्वाह भत्त्याची रक्कम याबाबत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. गेले 15 दिवस सातत्याने ते पाठपुरावा देखील करतायत. लवकरच ही रक्कम दिव्यांगांना वर्ग होईल असं आश्वासन देखील आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले. त्याचबरोबर दिव्यांगांना मिळणारे UDID कार्ड हे आणि अपंगत्व प्रमाणपत्र मिळण्याकरिता महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा राबवावी अशी देखील मागणी केली आहे. या UDID कार्डमुळे दिव्यांग लोकांना केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ मिळू शकतो. तसेच सांगली शिवशक्ती व्यायाम मंडळाच्या ग्राउंडवर दिव्यांगांकरिता उभे राहिलेले व सद्यस्थितीत बंद पडलेले फिजिओथेरपी सेंटर देखील त्वरित सुरू करावे. कारण दिव्यांग व्यक्ती आणि खेळाडू व्यक्ती तिथे जाऊन फिजिओथेरपीचा लाभ घेतात. लाखो रुपये खर्च करून फिजिओथेरपी सेंटर तयार केलेला या ठिकाणी फिजिओथेरपी प्रशिक्षक नसल्यानेच मशीन धूळ खात पडलेत. हे सेंटर दिव्यांगांना खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. या सेंटरसाठी प्रशिक्षक नेमून फिजिओथेरपी सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी देखील ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी केली आहे.
अमराई येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाची गुणवत्ता तपासून गरज नसताना कशासाठी काम केलं गेलं याची चौकशी करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात आली आहे. सांगलीचा श्वास असणारी अमराई ही सांगलीचं वैभव आहे, परंतु या ठिकाणचा असणारा रस्ता हा चांगला असतानाही गेल्या 15 दिवसांपूर्वी रस्ता उकरून त्यावर नवीन हॉटमिक्स रस्ता तयार करण्यात आला. तर रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी आणि इतर मटेरियलवरती दिसत आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या डांबरासह इतर मटेरियल निकृष्ट दर्जाचं वापरून याचं कामही अत्यंत दर्जाहीन करण्यात आल्याचं दिसून येत असल्याने लोकहित मंचच्या वतीने या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय. सांगलीत स्वयंसिद्ध बहुउद्देशीय संस्थेकडून गोरगरीब कष्टकरी आणि गरजू लोकांसाठी बांधकाम कामगार योजना शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरामध्ये एकूण 300 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना शासनाकडून भांड्याचं किट आणि मजुरीसाठी लागणारं आवश्यक साहित्यही दिलं जाणार आहे. रेखा पाटील यांनी पैलवान पृथ्वीराज पवार, गौतम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतलं होतं. सांगली शहरामध्ये अनेक नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, मात्र हे कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित होते. अशा कामगारांना योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या वस्तू मिळाव्यात यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये शहरातील शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले.